वडार महाराष्ट्राचा या भव्य दिवस मेळाव्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने होतो आणि त्या निमित्तानं आजचा हा या ठिकाणी सादर होतो. कार्यक्रमात यानंतर अजून एक सदस्य या ठिकाणी सादर होते आणि मी सर्व तत्पूर्वी ही छोटीशी महफिल आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी महफिलीत सादर आहे. या संदर्भासाठी आपण सर्वांना संपन्न करीत आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण कृपया सर्वांनी शांतता राखावी, पुष्पार अर्पण करायचं आणि दीप प्रज्वलित करून आपण आजच्या मेळाव्याचं उद्घाटन करणार आहोत. मोरे साहेब, तुम्ही आता जे काही सांगितलं वडारा समाजाबद्दल, माझ्याकडे देखील त्यांचं मतदान तेवढंच आहे जेवढं तुमच्या वाड्यात आहे. आणि जसे हा समाज माझ्या मागे तीन टर्म माझ्या मागे हा समाज उभा राहिला. आणि मोहित चौगुले साहेबांना जेव्हा भेटलो, चौगुले साहेब मला म्हणाले की तुझी मिसेस ही माझ्या मुलीसारखी आहे, तिला मी माझ्या समाजाला जाऊन मी तिकडे आव्हान करीन की तुला जास्तीत मतांनी तिला कशी निवडून आणता येईल. आणि हे सर्व समाज माझ्या मागे पूर्णपणे ताकदीनं उभं राहून मला गेले 3 टर्म निवडून देत आहेत. मी तुमचं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या खासदारांच्या बरोबर देखील आपण असेच उभे राहा अशी आपल्याला. आणि आपले युवा नेते, युवा वडार समाजाचे नेते, आपले सहकारी शुभम चौगुले साहेब, या वडार समाजाच्या महिला अध्यक्ष आमचे सहकारी लक्ष्मीताई पवार, माझे कल्याण सहकारी रणजितजी जोशी, सुजितजी नरावडे, मारुती कुशालकर, शहाजी भातकर, लक्ष्मण पेटेकर, प्रभू. निवडणूक होत आहे आणि आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब त्यावेळेला तिसऱ्यांदा या लोकसभेचे नेतृत्व करण्यासाठी उभे आहेत. आपण सर्व जाणता, जेव्हापासून आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पदभार सांभाळला तेव्हापासून तळागाळातील सर्व समाजाचा विकास करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. घरोघरी गॅसचा पुरवठा असो. आज मी वडार महाराष्ट्रातर्फे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे. तसेच तुम्ही बघू शकता की वडार समाज नाही तर लेवा समाज असेल त्यांनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आणि फक्त कल्याण नाही तर पूर्ण महाराष्ट्राची वडार बांधव हे आपले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत. धन्यवाद.